मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश भालदी यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने परिसरातील गरजू व गरीब नागरिकांना छत्री वाटप तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात करंजाडेचे विद्यमान सरपंच मंगेश शेलार व कर्णा शेलार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी परिसरातील दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीमार्फत आर्थिक सहाय्यता देखील करण्यात आली। या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतला। या कार्यक्रमासाठी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, कर्मचारी वर्ग व भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मी ग्रामपंचायतीचे पहिले आभार मानतो की छत्री वाटप हा कार्यक्रम केला दिव्यांग असतानाची दरवर्षीप्रमाणे जी काही रोकड कॅश देते त्याप्रमाणे मी ग्रामपंचायतीचे आभार मानतो आणि मी येथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामपंचायततर्फे अनेक कामं केली आली। करंजाड्याचे शिल्पकार बोलले तर आमदार महेश भालदी साहेब प्रचंड होते। तुम्हाला तो आमदार महेश भालदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दिव्यांगांसाठी लाभ दिलेला आहे। तसेच जे गरजू लोक असतील किंवा महिला मंडळ आमची ज्येष्ठ नागरिक त्यांनी खर्च वाटप केलेलं आहे। तो बचत गटासाठी आम्ही ग्रामपंचायत आणि बचत गटासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे। आमदार करंजाड्यामध्ये जे विकास कामं झाले आमदार महेश भालदी साहेबांमुळे झाले। गेल्या 5 वर्षांमध्ये करंजाड्यामध्ये अनेक प्रश्न होते, पाण्याचा प्रश्न होता, रोडचा प्रश्न होता, अनेक जी समस्या होते। अशी ग्रामपंचायत झाली तसं आमदार महेश भालदी साहेबांनी लक्ष दिले होते। करंजाड्याच्या विकास किंवा तुम्ही बघत असाल करंजाड्यामध्ये रोडही झालेले आहे, करंजाड्यात पाण्याचे खपात झालेले आहे। करंजाड्याने CCTV बसवले आपण संपूर्ण 52 CCTV बसवलेले आहे। आता गार्डनचाही आम्ही 80 गार्डन म्हणून भूमिपूजन केलेलं आहे। लवकर गार्डनही होणार आहे। आता टाटा पॉवर समोर आम्ही आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तही उद्घाटन करणार आहे। टाटा पॉवर मुंबईला गार्डन कामही करणार आहे, तोही कार्यक्रम करणार आहे। आज गावामध्ये अनेक विकास कामं आमदार महेश भालदी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। कन्नड हा एकदम अजून त्या ग्रामाच्या अजून त्या रस्ते बाहेर निघायला योजना आणि तिला उरण नाक्यानंतर ट्रॉफिकच्या मुलं आम्ही मागे चर्चा केली आमदार पश्चिम बंगालमध्ये आणि चर्चा करून आपण उरण नाक्यावर एक नवीन प्रस्ताव दिलेला आहे। तर पनवेल महानगरपालिका आणि शुल्क दोन्ही मिळून तो ब्रिजचा प्रस्ताव दिला। आपण उरण नाक्यावर म्हणजे स्मशानभूमी तिथून ब्रिज डायरेक्ट आपण टाटावर होतो, ब्रिजचा प्रस्ताव झाले त्याचं काम चालू होणार। ठीक आहे। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट, करंजाडे।